आशिया खंडातलं हे 82.5 रेखावृत्त आपण भारतातून गेलेलं आहे. भारतातल्या आपल्या उत्तर प्रदेशातील इलाहाबाद आणि वाराणसीच्या मध्ये एक गाव आहे मिर्जापूर. त्या मिर्जापूर मधून एक रेखावृत्त गेलेलं आहे. त्या ठिकाणाहून आपल्या भारताची स्थानिक वेळ निश्चित केलेलं आहे. भारताचा अक्षरांशीय रेखावृत्ती विस्तार आहे तो बाकी देशाच्या तुलनेत थोडासा लहान आहे. जसे की रशियाचा अक्षरांशीय रेखावृत्ती विस्तार इतका मोठा आहे की त्यांना एक वेळ निश्चित करणं खूप अवघड आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 3 वेळा निश्चित केलेल्या आहेत. ती वेळ पाहू आपण कसं आहे. इथं अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा सूर्य उगवतो त्याच्यानंतर गुजरातमध्ये सूर्य उगवण्यासाठी कंप्लीट 2 तास लागतात. 2 तास का लागतात? कारण का या ठिकाणी आपलं किती अंशाचा फरक आहे? इथं 97 अंश पूर्ववर अरुणाचल प्रदेश आहे, गुजरात आहे 68 पूर्व. दोन्हीचं मायनस केलं तर जवळपास 28.30 म्हणजे 28.5 किंवा 29 अंश. आपला तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, त्याच्यानंतर एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य किती आहेत, त्याच्यानंतर देशामध्ये राज्य राजधानी किती आहेत, एकूण खंड किती आहेत, 7 खंड. आणि त्यानुसार मग आपण या म्हणजे विस्तारित स्वरूपात आपण त्यांना हे संकल्पना क्लिअर करू शकतो. त्यानंतर वरचा टोक म्हणजे उत्तर ध्रुव, खालचा टोक दक्षिण ध्रुव, 90 अंश दक्षिण उत्तर. त्यानंतर मकर वृत्त आहे, मकर वृत्त 33 अंशावर हे केलेलं आहे. त्यानंतर आर्थिक वृत्त आहे, हे आहे 66 अंशामधून गेलेलं, 66 अंश दक्षिण आणि वरून गेलेलं 66 अंश उत्तर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे केलं आहे. भारताचं पूर्व पश्चिम लांबी बघितली तर ती 3000 किलोमीटर आहे. पश्चिम लांबी बघितली तर ती आहे 3200 किलोमीटर. इतका मोठा भारत देश असला तरी आपण त्याचा एक स्थान निश्चित करण्यासाठी एकच वेळ ठरवली आहे, ती म्हणजे मिर्जापूरची. आणि त्याचं ते मिर्जापूर हे ठिकाण काय आहे 82.5 अंश पूर्व या ठिकाणी. पूर्व का तर या इथून ग्रीनिच पासून पूर्वेकडे असल्यामुळे. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना दिशा सांगितलं पाहिजे. NEW